साधारण 1951 सालचा तो काळ. कोल्हापूर जिल्ह्यातील चिपरी गाव. तर या गावामध्ये सद्गुरू बाळूमामांचा भक्तगण प्रचंड प्रमाणात होता. त्यामुळे सद्गुरू बाळूमामा कायम चिपरी या गावामध्ये ये जा करायचे. चिपरी एक गाव तसं सदन होतं. शेतकरी वर्ग तिथं प्रचंड प्रमाणात होता आणि व्यापारी वर्गही तिथं प्रचंड प्रमाणात होता. तर शेतकरी वर्ग हा अध्यात्माला मानणारा होता, तर व्यापारी वर्गातील काही मंडळी अध्यात्माची टेंगल करणारी होती. तर चिपरी गावामध्ये तंबाखूचा एक व्यापारी होता, त्याचं नाव बापू पंडित. तर ह्या बापू पंडितानं तंबाखूच्या व्यापारामध्ये प्रचंड पैसा कमावला होता. त्यामुळे त्याला पैशाची प्रचंड घमेंड होती. पैशाच्या मस्तीमध्ये सद्गुरू बाळूमामा चिपरीत आलेला असताना सद्गुरू बाळूमामाच्या जवळ पोहोचतो आणि बाळूमामावर एक गंभीर आरोप करतो. तर मित्र, हा तंबाखू व्यापारी बापू पंडित सद्गुरू बाळूमामांच्यावर कोणता गंभीर आरोप करतो आणि सद्गुरू बाळूमामा त्या आरोपाला कसे सामोरे जातात आणि शेवटी बापू पंडित याचं काय होतं, तर याचीच ही रोमांचकारी चिपरी जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये घडलेली जबरदस्त कहाणी. नमस्कार मित्रांनो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवनचरित्रातील एक जबरदस्त प्रसंग आज जाणून घेऊया. ही घटना ऐकल्यानंतर संतांच्या बद्दल, देवाच्या बद्दल आपला आदर नक्कीच वाढेल. तर ही घटना घडलेली आहे 1951 साली. मित्र, सद्गुरू बाळूमामांचं चिपरी गावावर तसं विशेष प्रेम होतं, कारण चिपरी गावामध्ये सद्गुरू बाळूमामांचा भक्तगण प्रचंड होता आणि चिपरी गावामध्ये बाळूमामांना यायला पण फार आवडायचं. त्यामुळे मामा कायम चिपरी गावामध्ये यायचे. असेच एक दिवस सद्गुरू बाळूमामा चिपरी गावामध्ये येण्याचं ठरलं आणि चिपरी गावामधील मामांचा एक भक्त दत्ता बेडगे. तर या दत्ता बेडगेच्या घरी मामांचा मुक्काम होता आणि मामा येणार म्हणल्यानंतर ही बातमी वाऱ्यागत गावात पसरली. मामांच्या स्वागतासाठी सर्व आबालवृद्ध चिपरी गावच्या वेशीवरती आलेत. ढोल, ताशा, निशान, टाळ, मृदंग असं मामांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली. जय बाळूमामा अशा घोषणांनी सारा परिसर दणानून गेला. रांगोळी, फुलांनी रस्ता सजवलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड लोक होती आणि मामांना वाजत गाजत दत्ता बेडगेच्या घरापर्यंत सर्व गावकऱ्यांनी आणलं आणि सद्गुरू बाळूमामा दत्ता बेडगेच्या घरामध्ये स्थानापन्न झालेत. चिपरी गावातील सर्व ग्रामस्थांनी इतक्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात मामांचं स्वागत केल्यानंतरही मामांच्या साधेपणामध्ये तसूभरी फरक पडला नाही. मामा आपल्या घरी येणार म्हणून दत्ता बेडगेंनी मामांच्या भोजनाची उत्कृष्ट अशी व्यवस्था केलेली होती, परंतु त्या रात्री मामाने फक्त साखर पाणीच घेतलं. सर्वांनी यथासांग दर्शन घेतल्यानंतर हरिभक्त परायण बाबू आळतेकर महाराज यांचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. तर हा कार्यक्रम सद्गुरू बाळूमामांनी अतिशय तल्लीन होऊन ऐकला. कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यानंतर गावकऱ्यांनी सुंदर असं भजन केलं आणि भजन करून अखंड रात्र सद्गुरू बाळूमामांच्या संगतीमध्ये घालवली. त्यानंतर सकाळी खिरीचा महाप्रसाद सुरू झाला आणि हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेलं आहे. सगळीकडे आनंद ओसांडून वाहत होता आणि जिथं भक्ती असते तिथं अहंकारी चोर पावलांनी परीक्षा घेण्यासाठी येत असतो. तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा भक्तांच्या गराड्यात बसलेला असताना तंबाखू व्यापारी बापू पंडित आणि गावचे सरपंच पाटील हे दोघे जण सद्गुरू बाळूमामांच्या जवळ आलेत. तर मित्र, ते बाळूमामांचं दर्शन घेण्याकरता आलेले नव्हते, तर बाळूमामांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये तिरस्कार होता. बाळूमामांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये संशय होता, कारण हा बापू पंडित सद्गुरू बाळूमामांच्या बद्दल चिपरी गावातील चौका चौकामध्ये खोटं नाट्य सांगायचा, मामांची टिंगल करायचा आणि लोकांच्या भोळ्याबाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेतो आणि लोकांना फसवतो, असं त्याच्या मनामध्ये सदैव मामांच्या प्रती तिरस्कारच होता. म्हणूनच बापू पंडित आणि गावचा सरपंच हे दोघे जण आज मामांची फजिती करण्याकरता आलेले होते. तंबाखू व्यापारी बापू पंडित मोठ्या तोऱ्यातच मामांच्या जवळ आला, कारण त्याच्या पूर्ण ध्येय यष्टीवर येऊन त्याच्या अंगामध्ये किती गर्व भरलेला आहे हे सहज समजत होतं. अहो, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही लोकांचं म्हणे भविष्य सांगता, तर आमचं बी जरा भविष्य सांगा की काय तुमच्या भविष्यामध्ये दम आहे ते तरी बघूया, असं बापू पंडित सद्गुरू बाळूमामांना म्हणाला. आणि तो पुढे मामांना म्हणाला की अहो, मी 10,000 रुपयाचा तंबाखू खरेदी केलाय. तंबाखू मध्ये मला फायदा होणारा काय तोटा होणारा हे जरा सांगा बघू. भक्तांच्या गरड्यामध्ये मामा बसलेला असताना अचानक बापू पंडित येतो आणि मामांच्या भविष्याची परीक्षा घेतोय.
हे पाहून आजूबाजूचं भक्तगण त्या बापू पंडिताकडे एकटक बघू लागलेत आणि सगळ्या भक्तांच्या नजरा मामांच्याकडे गेल्या, कारण मामा आता यावर काय उत्तर देतात याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली. अगदी मामानी शांत आणि संत आवाजात बापू पंडितांना उत्तर दिले, अरे बाबा, मी एक साधा धनगर आणि दिवसभर माझं बकरी राखायचं काम, मला तुझ्या या तंबाखूच्या व्यापारातलं काय कळतंय, असं मामानी शांतपणे बापू पंडितांना उत्तर दिलं. आजूबाजूची लोक आणि मामांचे शांतपणाचं उत्तर ऐकून बापू पंडिताचा आवाज आणखीनच वाढला आणि तो मामांना म्हणाला, अहो, अख्ख्या जगाचं तुम्ही भविष्य सांगता आणि माझं भविष्य न सांगायला काय झाले. इतका वेळ मामांच्या चेहऱ्यावर दिसत असलेली शांतता आता मात्र निघून गेली. मामांचा चेहरा रागाने लालेला झाला आणि मामाने मोठ्या पहाडी आवाजामध्ये बापू पंडिताला चांगलंच खडसावलं. अरे बाप्या, तंबाखू खरेदी काय मला विचारून केला होतास काय? मामांचा हा अवतार पाहून अख्खं वातावरण एकदम गंभीर बनलं आणि मामा पुढे म्हणाले, अरे ही पृथ्वी जन्माला यायच्या आधी हा बाळू धनगर जन्माला आलाय आणि तू बाळू धनगराचं मनगट पकडायला निघालास काय? मामांचा हा रुद्रावतार पाहताच बापू पंडित आणि सरपंचांची भीतीनं गाळण उडाली आणि बापू पंडितांना मामा पुढे म्हणाले, येत्या 4 महिन्यात तुझा फायदा होतोय का तोटा होतोय ते बघ, आणि जर माझं विधान खोटं ठरलं तर या बाळू धनगराचं नाव बदलून ठेव. मामांचं हे पहाडी आवाजातील उत्तर ऐकताच बापू पंडित आणि सरपंचांनी तिथून पळ काढला. आता जमलेल्या भक्तगणापैकी मामांच्या जवळ जायला कोणालाच धाडस होईना, कारण मामांचा हा रुद्रावतार त्यांनी कधीच पाहिला नव्हता. त्यानंतर सद्गुरू बाळूमामांनी गावकऱ्यांचा आहेर आनंदाने स्वीकारला आणि चिपरी गावच्या वेशीवर सर्व गावकरी सद्गुरू बाळूमामांना निरोप देण्याकरता आले होते. मामा आपल्या एका मायाप्पा नावाच्या सहकार्यासमवेत एका प्रवासी मोटारीमध्ये बसलेत आणि मामांचा प्रवास सुरू झाला. आणि जाता जाता मामा मायाप्पाला म्हणाले, अरे मायाप्पा, येत्या 4 महिन्यातच बघ त्या बापू पंडिताला एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार बघ. मायाप्पाने हे ऐकल्यानंतर मामा आणि पुढे काय सांगतात म्हणून त्यानं कान टवकारलं, परंतु बाळूमामांनी तो विषय तिथंच बंद केला. काळ पुढे सरकत होता, दिवस जात होते, काही महिनेही गेले आणि खरोखरच 4 महिन्यानंतर बाकी बापू पंडिताच्या घरावर एक मोठा दरोडा पडला. रात्री 1:30चा प्रहर, घरामध्ये सगळी शांत झोपलेला असताना बापू पंडितांना कसला तरी आवाज आला आणि बापू पंडित दचकून उठला. उठून पाहतोय तर काय, त्याच्या समोर बंदूकधारी 4 दरोडेखोर. समोरचं दृश्य पाहून बापू पंडिताची भीतीनं गाळण ओढाली. त्या दरोडेखोरांनी सगळ्या घरातील लोकांना एका खोलीमध्ये बंदिस्त केलं आणि त्यांच्यावर बंदूक रोखून पैसा, सोनं, नाणं, दागिनं सर्व काही लुटून ते चोर अंधाऱ्या रात्रीमध्ये पसार झाले. हे दृश्य पाहून बापू पंडितानं डोक्याला हात लावला आणि मठ दिशी तो खाली बसला. अख्ख्या आयुष्यभरामध्ये कमवलेलं सगळं एका क्षणामध्ये नाहीसं झालं आणि हे बघून त्याला सद्गुरू बाळूमामांचं शब्द आठवलं, येत्या 4 महिन्यात तुला फायदा होईल का तोटा होईल हे कळेल बघ. तर मित्रांनो, सद्गुरू बाळूमामांची परीक्षा घेण्याचं फळ बापू पंडितला चांगलंच मिळालं. सकाळ होताच ही बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या चिपरी गावातून पसरली आणि सगळे गावकरी एकच बोलू लागले की एका संतांची टिंगल केली, एका संतांची परीक्षा घेतली आणि मामानी जसं बोललं त्या पद्धतीनं घडलं, अशी गावभर चर्चा सुरू झाली. हतबल झालेला बापू पंडित मामांच्या जवळ गेला आणि मामांच्या चरणी नतमस्तक झाला. परंतु मित्र, वेळ निघून गेलेली होती. गर्व अहंकार माणसाला आंधळ बनवतं, तर श्रद्धा भक्ती माणसाला वाचवते. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा कधी रिकामा राहत नाही आणि संतांची टिंगल करणारा कधी सुखानं जगत नाही. तर मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जय बाळूमामा.